नमस्कार, मी अकलवार सर, संचालक परिश्रम अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग यवतमाळ. आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे भूमितीचे एक प्रकरण म्हणजे विषमभुज त्रिकोण. काय पाहणार आहे? विषमभुज त्रिकोण. विषम म्हणजे काय तर वेगवेगळे. मग या ठिकाणी पहा आकृती काढलेली आहे विषमभुज त्रिकोणाची. ठीक आहे, म्हणजे तिन्ही बाजू कशा आहेत? विषम आहेत, वेगळ्या मापाच्या असते. हे लक्षात. तर या ठिकाणी एक डॉट आहे, इथे दोन आहे, तर इथे तीन डॉट आहे. याचाच अर्थ हे तिन्ही बाजू कशा आहेत? वेगळा आहे, म्हणून याला काय म्हटलं जाते? विषमभुज त्रिकोण. ठीक आहे. त्यानंतर याचे सूत्र पाहून घेऊ आपण. परिमिती म्हणजे काय? तर तुम्हाला माहिती आहे, याच्यापूर्वी पण आपण शिकलो आहे. परिमिती म्हणजे काय? तर सर्व बाजूंची बेरीज. म्हणजे ही इथून इथपर्यंत ए समजा, इथून इथपर्यंत बी आणि इथून इथपर्यंत सी, म्हणजे ए बी सी. पहा परिमितीची काय? परिमिती बरोबर काय दिलं? ए बी सी. या सर्व बाजूंची बेरीज म्हणजे आपली परिमिती. ओके, चला तर त्यानंतर आहे अर्धपरिमिती. अर्धपरिमिती म्हणजे काय? त्यालाच आपण यस म्हणू. येईल लक्षात. अर्धपरिमिती म्हणजे काय? तर यस. यस काढण्यासाठी काय? तर ए अधिक बी अधिक सी याला भागेला 2. म्हणजेच काय? जे काही परिमिती दिली आहे त्याला निम्मे करायचे आहे, म्हणजे काय? अर्धपरिमिती. अर्धपरिमिती म्हणजे काय? यस. ठीक आहे. त्यानंतर आता या विषमभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळाचे सूत्र आहे, हे हिरोजचं सूत्र सुद्धा म्हटलं जाते. कशाचं म्हटलं जाते? हिरोजचं सूत्र म्हटलं जाते. ठीक आहे. तर आपण या सूत्रानुसार काय काढतोय? क्षेत्रफळ. तर मग काय? तर पहा आपण या ठिकाणी अर्धपरिमिती आणि यस काढून घेतोय. मग यस या ठिकाणी ठेवून यस वजा ए म्हणजे पहिली बाजू, यस वजा बी म्हणजे दुसरी बाजू आणि यस वजा सी म्हणजे तिसरी बाजू. हे वजाबाकी करून हे सोडवल्यानंतर हे सर्व वर्गमूळात आहे, लक्षात घ्या. हे सोडवल्यानंतर आपल्याला काय मिळते? क्षेत्रफळ मिळते. ठीक आहे ना. चला तर ह्या सर्व जे काही सूत्र आहे या सूत्रानुसार आपण गणित बघू वेगवेगळ्या पद्धतीचे. ठीक आहे. तर पहा या ठिकाणी पहिला प्रकार दिलेला आहे, त्यामध्ये पहिला प्रश्न दिलेला आहे. पहा तर काय दिलाय? एका विषमभुज त्रिकोणाच्या तिन्ही बाजू अनुक्रमे 20, 30, 40 सेमी असेल तर त्रिकोणाची अर्धपरिमिती काढा. काय म्हटलंय तुम्हाला? त्रिकोणाची अर्धपरिमिती काढा असं म्हटलंय. आता बाजू काय दिल्यात आपल्याला? पहा 20, 30, 40 म्हणजे 20 असेल, हे 30 असेल, 40 असेल. अर्धपरिमिती काढा असं म्हटलंय. अर्धपरिमिती सूत्र पहा यस ए अधिक बी अधिक सी भागेला 2. येईल लक्षात. मग अर्धपरिमिती काढून घेऊ आपण. अर्धपरिमिती सूत्र लिहितोय मी. पहा अर्धपरिमिती बरोबर काय? तर ए अधिक बी अधिक सी भागाकारात काय? 2. मग मला सांगा ए बी सी किती दिलाय? आपल्याला ए दिला आहे 20, बी दिला आहे 30 समजा आणि सी दिला आहे 40. येईल लक्षात. भागाकारात किती? 2. या सर्वांची बेरीज करू आणि 2 ने त्याला भागायचं आहे. म्हणजेच काय? हे 20 आणि सॉरी हे 40 आणि 20 किती? 60 आणि 30 किती? 90. मला सांगा 90 ला जर 2 ने भागलं तर राहते किती या ठिकाणी? 45. येईल लक्षात. 45 हे काय? आपली अर्धपरिमिती. कोणत्या एककात राहील? तर सेमी मध्ये. 45 सेमी ही अर्धपरिमिती असेल. येईल लक्षात. याच पद्धतीचं परत एक गणित बघू. ठीक आहे. लक्ष द्या. प्रकार नंबर हा पहिला प्रश्न क्रमांक, त्यामधला दुसरा. एका विषमभुज त्रिकोणाच्या तिन्ही बाजू अनुक्रमे 12, 8 व 18 सेमी असेल तर त्रिकोणाची अर्धपरिमिती काढा. अर्धपरिमिती काढणं अतिशय सोपी आहे. पहा अर्धपरिमिती काढणं जेवढं सोपी आहे ना तेवढंच कठीण आहे क्षेत्रफळ काढणं. येईल लक्षात. म्हणून थोडं वाट पहा. हे गणित सोडू, त्याच्यानंतर आपण क्षेत्रफळाकडे वळू. ठीक आहे. तर पहा काय दिलं? अर्धपरिमिती म्हणजेच काय? तर यस. यसचं सूत्र काय दिलं? ए अधिक बी अधिक काय? सी भागाकारात किती? 2. मग अर्धपरिमिती काढण्यासाठी काय? एबीसी. एबीसी म्हणजे काय? 8 अधिक 12 अधिक काय? तर 18. ठीक आहे. भागाकारात किती? 2. मग मला सांगा यस बरोबर काय? यस बरोबर या सर्वांची बेरीज करतो. 12 आणि 8 किती झाले? हे 20. 20 आणि 18 किती झाले? 38. हे झाले 38. 38 भागेला 2 बस झालाय. तर यस बरोबर किती? मग बे 1 बे राहिला 1 बे 9 18 म्हणजे किती राहिला? 19 सेमी. हे झालं आपलं उत्तर. येईल लक्षात. हे काय काढलंय आपण? हे काढले फक्त अर्धपरिमिती. येईल लक्षात. ठीक आहे ना. काढता येईल. आता याच्यानंतरचा वेगळा एक प्रकार बघू आता आपण. लक्ष द्या. प्रकार नंबर हा 2 प्रश्न क्रमांक, त्यामधला पहिला. काय म्हटलंय पहा? एका विषमभुज त्रिकोणाच्या तिन्ही बाजू अनुक्रमे. काय म्हटलंय? एका विषमभुज त्रिकोणाच्या तिन्ही बाजू अनुक्रमे 8, 10 व 14 मीटर असेल. मीटर मध्ये दिला मीटर. 14 मीटर असेल तर त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती? काय विचारलं आपल्याला? क्षेत्रफळ विचारलं आहे. मग मला सांगा क्षेत्रफळ जर सूत्र वापरायचं असेल हे तर यस काढणं गरजेचं आहे. यस म्हणजे काय? तर अर्धपरिमिती. मग अर्धपरिमिती सूत्र काय? तर बाजूला काढून घेऊ, नंतर आपण क्षेत्रफळ काढू. पहा यस बरोबर काय?
ए अधिक बी अधिक सी भागेला 2 म्हणजेच काय 8 अधिक 10 अधिक हे 14 आणि भागेला काय 2. यावरनं काय मिळते तुम्हाला अर्धपरिमिती मिळते. मग मला सांगा हे किती झाले, हे 4 0 आणि हे किती 8, 8 आणि 4 किती 12, राहिला 1, 1 आणि 1 2 आणि 1 3, किती झाले हे 32. 32 भागेला किती 2 म्हणजेच काय यस ची जी रेट आहे ती किती 2 ने जर 32 ला भागलं तर 32 च्या निम्मी किती 16. 16 हे काय मिळते 16 मीटर मध्ये मिळेल आपल्याला. 16 मीटर हे काय अर्धपरिमिती आहे. काय अर्धपरिमिती. मग आता काढून काय घ्यायचं आहे आपल्याला, तर आता काढायचं आपल्याला क्षेत्रफळ. मग पहा क्षेत्रफळ बरोबर काय, क्षेत्रफळ सूत्र दिलं आहे. क्षेत्रफळ बरोबर काय डायरेक्ट मांडणी करतोय मी. पहा क्षेत्रफळ बरोबर वर्गमुळात घेऊ सर्व. चला तर वर्गमुळात पहिला अंक कुठला येईल 16. हे बघा हा यस म्हणजे काय तर 16. त्याच्यानंतर 16 वजा ए, ए म्हणजे काय तर 8. ठीक आहे, याच्यात हा वजा करू. त्यानंतर 16 वजा किती तर 10, दुसरी बाजू वजा करू. त्यानंतर 16 वजा किती तर हे 14, हे 14 मी याच्यातले वजा करतोय. हे लक्षात तुमच्या. ही झाली आपल्या गणिताची मांडणी. मग काय करता येईल आता, काढायचं तर क्षेत्रफळ आहे, मग हे पूर्ण सोडून घ्यावं लागेल. परत वर्गमूळ जसेच्या तसाच ठेवतायत मी. बाहेर आलो नाही सध्या, बाहेर येण्यासाठी आपल्याला वर्ग संख्या पाहिजे वर्गमुळाच्या बाहेर येण्यासाठी. ठीक आहे ना, तेच आणत आहे आपण. काय कराल इथे 16 अशीच गुणेला 16 मधून 8 गेले 8 राहिले, गुणेला 16 मधून 10 गेले 6 राहिले. त्यानंतर गुणेला 16 मधून 14 गेले किती राहिले 2 राहिले. हे लक्षात. चल त्यानंतर परत क्षेत्रफळ बरोबर काय वर्गमुळात. पहा हा कशाचा वर्ग आहे 4 चा वर्ग आहे, म्हणून जसेच्या तसा मी सध्या याला ठेवतोय. ठीक आहे, सॉरी 16 जसेच्या तसा ठेवतोय. पहा 16 जसेच्या तसा ठेवलाय. त्यानंतर 8 कशाचाच वर्ग नाहीये, मग याला विभागू. विभागू म्हणजे काय तर 8च लिहायचे आपण. कशा पद्धतीने मी असं लिहितोय. पहा 4 गुणेला 2, 4 दुने 8. हे लक्षात. कारण याच्यापैकी एक वर्ग संख्या मिळाली आपल्याला 4. हे लक्षात. मग हे बाहेर काढण्यासाठी सोपं जाते. त्यानंतर पहा हा 6 कशाचा वर्ग आहे का कशाचाच नाही. मग काय कराल 3 2 6 कराल का, मग 3 वर्ग नाही आणि 2 वर्ग नाही, मग 6 जसे तसा ठेवून द्या, काही अडचण नाही. परत हा 2 जसे तसा, कारण 2चं विभाजन होत नाही. ठीक आहे, चला मग काय होईल आता वर्ग संख्या असेल तर बाहेर काढू याच्यातनं. पहा क्षेत्रफळ बरोबर 16 कशाचा वर्ग आहे 4 चा वर्ग, मी 4 असा बाहेर काढला. ठीक आहे, त्यानंतर 4 कशाचा वर्ग आहे 2 चा, हा 2 बाहेर काढला. 2 कशाचा वर्ग नाही, पण बेदुणे 4 जर मी इथे केले बेदुणे 4 तर 4 कशाचा वर्ग आहे 2 चा, मग हा 2 बाहेर काढला. मग 6 कशाचाच वर्ग नाही म्हणून त्याला वर्गमुळात 6 असंच ठेवा. बस झालाय. मग काय करता येईल आता हे लिहून टाकू. कसं लिहिता येईल आपल्याला तर क्षेत्रफळ बरोबर काय 4 दुने 8, 8 दुने 16, हे लिहितोय मी 16 आणि वर्गमुळात जशाच्या तसा 6 म्हणजे 16 वर्गमुळात 6 चौरस मीटर. कारण मीटर मध्ये ना चौरस मीटर हे आपलं उत्तर असेल. हे लक्षात. पहा काय केलं आहे, महत्वाचं काय आहे तर पहिले अर्धपरिमिती काढा. मग 16 आपण अंक या ठिकाणी यूज केला, हे सूत्र यूज केलं आहे. पहा एस वजा ए, एस वजा बी, एस वजा सी, तिन्ही बाजू आपण याच्यातल्या वजा केल्या आहेत. जसं 8 10 आणि 14 हे वजा केल्यानंतर हे मिळाले. त्यानंतर याच्यामध्ये वर्गसंख्या मिळाल्या. वर्गसंख्या जेव्हा मिळते वर्गमुळातून बाहेर काढून घेतोय आपण. मग 16 कशाचा वर्ग आहे 4 चा, 4 कशाचा वर्ग आहे 2 चा, 2 आणि 2 म्हणजे बेदुने 4, 4 कशाचा वर्ग आहे परत 2 चा, 6 कशाचा वर्ग नाही मग वर्गमुळात 6 ठेवा, याची काही अडचण नाही. मग आपण यांचा गुणाकार करून घेतला 16 आणि वर्गमुळात 6 चौरस मीटर. या पद्धतीने उत्तर काय मिळालं आपल्याला 16 वर्गमुळात 6 चौरस मीटर. हे लक्षात. हे झालं आपलं क्षेत्रफळ. त्यानंतर आपण याच पद्धतीचं परत एक गणित बघू. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर हा दुसरा, प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. ठीक आहे, काय म्हटलंय पहा एका विषमभुजी त्रिकोणाच्या तिन्ही बाजू अनुक्रमे 12 16 20 मीटर असेल तर त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती. मीटर मध्ये दिलं आहे 12 16 20 आणि त्रिकोणाचे क्षेत्रफळ विचारलं म्हणजे क्षेत्रफळाचं सूत्र आपल्याला यूज करावं लागेल. पण क्षेत्रफळाचं सूत्र यूज करण्यासाठी आपल्याला महत्वाचं अर्धपरिमिती. पहिले अर्धपरिमिती आपण काढून घेऊ. मग अर्धपरिमिती बरोबर काय तर यस, यस बरोबर काय पहिली बाजू अधिक दुसरी बाजू अधिक तिसरी बाजू भागाकारात किती तर 2. आता यस बरोबर किती, यस म्हणजे अर्धपरिमिती. यांची बेरीज किती होते पाहून घेऊ आपण. पहा हा 0 आणि हा 6, 6 झाले, 6 आणि 2 8, हे लिहिले मी 8, बाकी काहीच नाही. 2 3 आणि 1 4. हे लक्षात. 48 भागेला 2. मग मला सांगा 48 च्या निम्मी किती 2 ने भागणे म्हणजे अर्ध करणे. बे दुने 4 आणि बे 8 म्हणजे 24 हे काय मिळाले आपली अर्धपरिमिती.
मग मला सांगा अर्धपरिमिती जेव्हा मिळाली 24 तर आपण क्षेत्रफळ काढू शकतो इझिली. चला तर काय होईल, क्षेत्रफळ बरोबर काय मग पहा, क्षेत्रफळ बरोबर वर्गमुळात घेतोय सर्व संख्या. चला अर्धपरिमिती मिळाली आपल्याला 24, या ठिकाणी लिहितोय मी 24. ठीक आहे, कंस करून परत 24 वजा पहिली बाजू किती आहे 12, हे लिहिली मी 12. 24 वजा दुसरी बाजू किती आहे 16, हे लिहिली मी 16. त्यानंतर 24 वजा तिसरी बाजू किती आहे तर 20, येईल लक्षात, हे लिहून टाकतोय मी 20. कळलं, ही झाली आपल्या गणिताची परत एकदा मांडणी. तर काय होईल, आपल्याला काढायचं आहे क्षेत्रफळ बरोबर काय, वर्गमुळात मी परत त्याच पद्धतीने लिहितोय काय तर हा 24. ठीक आहे, गुणिला 24 वजा 12 म्हणजेच काय राहिले 12, गुणिला 24 वजा 16 किती राहिले, 24 मधून 16 गेले, राहिले किती सांगा, थोडी सांगता येईल. 24 वजा 16 काढून घ्यायचं नाही कळलं, हे काय 14, 14 मधून 6 गेले 8 राहिले, हा एक इथे येतो म्हणजे 8 राहील. बस झालाय, हा डायरेक्ट 8 गुणिला, इथे चुकवणं काय, इथे जर चुकवलं की तुमचं गणित समोर काढून काही फायदा नाही, हे लक्षात व्यवस्थित घ्या. त्यानंतर 24 वजा 20 माहिती आहे आपल्याला, 24 मधून 20 गेले किती राहते फक्त 4, ही झाली गणिताची मांडणी, ही लक्षात. चला काय होईल मग परत क्षेत्रफळ, क्षेत्रफळ बरोबर काय, याच्यापैकी कोणता वर्गसंख्या आहे का, आहे, इथे वर्गसंख्या दिसत आहे, बाकी कोणती वर्गसंख्या नाहीये. मग वर्गसंख्या तयार कशी करायची, ठीक आहे पहा लक्ष द्या. 6 चौक 24, काय 6 चौक 24. ठीक आहे, त्यानंतर पहा इथे 12 म्हणजे 6 दुणे 12. ठीक आहे, त्यानंतर इथे पहा या ठिकाणी 4 दुणे 8, किती 4 दुणे हा 8, आणि हा 4 जशीच्या तसा लिहितोय कारण ती वर्गसंख्या आहेच. ठीक आहे, चला आता याच्या बाहेर काढू आपण, वर्गाच्या बाहेर काढू याला, म्हणजेच काय 6 कशाचं वर्ग आहे पण 6 6 36, 36 कशाचा वर्ग आहे 6चा, मग त्या 36चं वर्गमूळ किती तर 6 काढलाय मी, हे इथे लिहून घेतोय काय परत क्षेत्रफळ काढत आहे. ठीक आहे, 6 6 36. त्यानंतर या 4चं वर्गमूळ किती तर 2, त्यानंतर या 2चं वर्गमूळ आहे तसेच्या तसंच ठेवू, पण इथे 2 आणि इथे 2 दिसत आहे म्हणजे बेदोने किती 4, हा 4 कशाचा वर्ग आहे तर 2चा, म्हणून 2 बाहेर मिळतो परत. त्यानंतर हा बघा 4 कशाचा वर्ग आहे 2चा, परत हा 2, त्यानंतर हा 4 कशाचा वर्ग आहे 2चा, येईल लक्षात. परत एकदा सांगतोय, इथे काय केलं हेच महत्वाचं आहे पहा, इथे फोड केल्यानंतर ह्या संख्या पूर्ण तुम्हाला मिळाल्या. त्यानंतर 6 6 36, 36चं वर्गमूळ 6, एक संख्या संपली. त्यानंतर संपल्यानंतर याला खूण करायचं, माहित पडलं पाहिजे की आपण काय काय केलं आहे. ठीक आहे ना, त्यानंतर हा 4चं वर्गमूळ 2 लिहिलं मी. त्यानंतर आता हा 2 आणि हा 2 आहे, बेदोन्ही 4चं वर्गमूळ परत 2 लिहिलं मी. परत या 4चं वर्गमूळ परत 2 लिहिलं मी, आणि या 4चं वर्गमूळ परत 2 लिहिलं मी. बस झालाय, बाकी वर्गात संख्या कोणत्याच नाही राहिल्या, डायरेक्ट गुणाकार करा उत्तर मिळते तुम्हाला. तर पाहू आता क्षेत्रफळ बरोबर किती पहा लक्ष द्या. 6 दुणे 12, 12 दुणे 24, 24 दुणे 48 आणि 48 दुणे 96 किती होतात 48 दुणे 96. दुप्पट करायची गरज आहे पहा परत. 6 दुणे 12, 12 दुणे 24, 24 दुणे 48, 48 दुणे 96. मग 96 काय तर चौरस मीटर, हे झालं आपलं उत्तर. 96 चौरस मीटर याचं क्षेत्रफळ नाही. याच्या पूर्वीचं गणित आणि हे गणित सारखा, अंक चेंज झाले आहेत, फक्त प्रॅक्टिस व्यवस्थित करा. ठीक आहे, चला हा झाला प्रकार नंबर 2. आता पाहू आपण प्रकार नंबर 3. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर हा 3, प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. त्रिकोणाच्या बाजूंची लांबी 2 3 4 या प्रमाणात असून अर्धपरिमिती 180 सेमी दिली आहे तर क्षेत्रफळ काढायचं काय क्षेत्रफळ. क्षेत्रफळ काढण्यासाठी काय गरजेचं आहे, बाजू 1 2 3 म्हणजे ए बी सी, हे बाजू गरजेची आहे आपल्याला. पण बाजू तर यांनी दिली नाही, आपल्याला काय बाजूची लांबी दिली आहे 2 3 4 या प्रमाणामध्ये. या प्रमाणावरून आपण बाजू काढून घेऊ, कारण आपल्याला काय दिलं अर्धपरिमिती दिलेली आहे. ठीक आहे, तर पहा काळजीपूर्वक थोडं लक्ष द्या, जागा कमी असल्यामुळे व्यवस्थित आपण लिहून घेऊ. इथून सुरुवात करू जेणेकरून आपलं गणित या याच्यावर बसलं पाहिजे. तर पहा लक्ष द्या, इथून सुरुवात करतोय मी. आपल्याला काय पाहिजे 2 3 4, मग पहा 2x अधिक 3x अधिक 4x भागाकारात काय 2. अर्धपरिमिती सूत्र माहिती आहे तुम्हाला काय, a अधिक b अधिक c भागेला 2. मग त्याच पद्धतीने लिहून घेतलं मी काय भागाकारात 2 बरोबर काय तर 180. 180 हे काय अर्धपरिमिती त्यांनी दिलेली आहे. ठीक आहे, 100 रीट काढायची आपल्याला. पहा लक्ष द्या, 4 आणि 2 6, 6 आणि 3 9, या ठिकाणी लिहून घेतोय मी 9x. आता हे थोडं इकडे जागा इकडे
न जाण्यासाठी मी इथे लिहून घेतोय. किती झाले हे 9x. हा लक्ष द्या, 9x भागेला किती हे 2 आणि बरोबर इकडे किती 180. आता हे सोडून घेऊ व्यवस्थित आपण. पहा x ची रेट पाहिजे. x बरोबर किती 180. हा 2 पुढे जाईल, अंशामध्ये येईल आणि छेदामध्ये काय जाईल तर हा 9 येईल. ठीक आहे. तर x बरोबर किती 9 1 9, 9 दुने 18, 2 दुने 4 आणि हा एक 0. म्हणजे मला सांगा x ची रेट किती मिळाली. हे बाजू नाही आहे, हे काय x ची रेट आहे. काय x ची रेट. मग बाजू काढण्यासाठी काय करू. पहा पहिली बाजू काय राहील आपली 2. म्हणजेच काय पहिली बाजू राहील आपली काय तर 2 गुणेला हे 40. ओके. दुसरी बाजू राहील आपली काय तर 3 गुणेला 40 आणि तिसरी बाजू राहील आपली काय तर 4 गुणेला 40. येईल लक्षात. आता काय होईल पहा, हे बाजू काढून घेऊ यांच्या. किती 4 दुने 8 म्हणजे 80, 4 त्रिक 12 म्हणजे 120 आणि 4 चूक 16 म्हणजे 160. लक्षात आलं. 80 120 आणि 160. आता याच्यावरून आपण फक्त बाजू काढून घेतल्या. काय काढून घेतलंय फक्त बाजू काढून घेतलाय. आता आपल्याला गणिताची मांडणी करायची आणि क्षेत्रफळ काढायचं आहे. तर थोडं लक्ष द्या व्यवस्थित, काळजीपूर्वक पहा. आता क्षेत्रफळाचं तुम्हाला सूत्र माहित आहे, परत लिहून घेऊ. क्षेत्रफळ बरोबर काय तर अर्धपरिमिती. सुरुवातीला अर्धपरिमिती किती आहेत 180. तर या ठिकाणी लिहितोय मी 180. ठीक आहे. परत 180 वजा a म्हणजे पहिली बाजू किती आहे 80. याच्यातनं 80 वजा करतोय. ठीक आहे. त्यानंतर 180 वजा b किती आहे 120. याच्यातनं वजा करतोय 120. परत 180 वजा c किती आहे 160. 160 येईल लक्षात. पहा व्यवस्थित इथपर्यंत आपला व्यवस्थित जागा पुरली आहे. आता आपण व्यवस्थित सोडू शकतोय. पहा क्षेत्रफळ बरोबर पहा बरोबर काय राहील हे परत वर्गमूळ काढून घेतोय. काय हे 180 जसेच्या तसा लिहा. त्यानंतर इथे गुणाकारात चिन्ह घेतोय. 180 मधून 80 गेले राहिले किती तर 100 राहिले. त्यानंतर गुणाकार. परत 180 मधून 120 गेले राहिले किती तर 60 राहिले. त्यानंतर 180 वजा 60 म्हणजेच किती राहिले 180 वजा 160 म्हणजेच किती राहिले तर 20. येईल लक्षात. आता जे जे बाकी राहिले त्याचे आपण काय करायचं आहे आपल्याला वर्गमूळ काढून घ्यायचं आहे. मग वर्गमूळ काढण्यासाठी तर या संख्या वर्ग नाही आहे, वर्ग कशा तयार करून घ्यायच्या ते पाहू आता आपण. पहा एक क्षेत्रफळ बरोबर काय वर्गमुळातच ठेवता येईल सध्या. ठीक आहे ना. पहा हा काय होईल हा होऊ शकतो 9 दुने 18 आणि या ठिकाणी 0 म्हणजेच काय 9 गुणेला 20 म्हणजेच 180. 20 9 किती पहा 20 9 180 येईल लक्षात. पहा आता या ठिकाणी 9 वर्ग संख्या मिळते ना तुम्हाला 20 नाही मिळत पण 9 तर मिळाली. ठीक आहे 20 चं पाहू नंतर. आता त्यानंतर ही 100 वर्ग संख्या आहेच 10 चा वर्ग आहे याला काहीही करायची गरज नाही हा तसाच ठेवा. आता 60 वर्ग नाही म्हणजे काय कराल 3 दुणे 6 करतोय मी. काय केलं 3 दुणे 6. मग मला सांगा हे किती झाले 3 दुणे 6 म्हणजे हे झाले 60 येईल लक्षात. त्यानंतर हा 20 जो आहे 20 चं काय कराल तर 20 चं या ठिकाणी 4 25 करतोय मी. पहा 4 25 20 वर्ग संख्या नाही पण 4 तर वर्ग संख्या आहे. येईल लक्षात. ही 4 वर्ग संख्या मिळते आपल्याला. आता 5 नाहीये त्याचं काय करायचं सांगतो मी तुम्हाला. पहा तर क्षेत्रफळ बरोबर काय पहा जे जे वर्ग संख्या आहे त्याचं वर्गमूळ काढून घेऊ. पहा हे वर्ग संख्या मिळाली कितीचा वर्ग आहे तर 3 चा. हा लिहून घेतलाय. त्यानंतर 20 कशाचा वर्ग आहे का कशाचाच नाही पण 20 गुणिला 20 केलं तर काय होते 20 गुणिला 20 केलं तर 400 होते. 400 वर्ग संख्या मिळते. पण 400 वर्ग संख्या म्हणजेच काय त्या 400चं वर्गमूळ किती तर 20 लिहून टाकतो या ठिकाणी. ठीक आहे. हा संपला हा संपला आणि हा संपला. आता मला सांगा 100 कशाचा वर्ग आहे 10 चा. डायरेक्ट आपण इथे 10 लिहू शकतो. त्यानंतर हा 3 कशाचा वर्ग आहे का नाही. हा 4 आहे कशाचा आहे तर 2 चा. मग इथे डायरेक्ट 2 लिहा. हा 5 वर्ग आहे का वर्ग संख्या आहे का नाही. मग काय काय अंक उरले तर हा उरला 3 आणि हा उरला 5 म्हणजे 3 5 15. इथे लिहून घेतोय मी वर्गमुळात काय तर 3 गुणिला 5 असं करतोय. हे लक्षात 3 गुणिला 5. आता जे जे मिळाले आहे त्यांचा गुणाकार करून वर्ग संख्या तशाच ठेवून देऊ आपण. पहा काय रे क्षेत्रफळ बरोबर पहा 3 दुने 6 आणि sin दुने 12 हे लिहिले मी 12 0 1 आणि 1 2 1 आणि 1 2 आणि वर्गमुळात काय राहील आपलं 3 5 15. बस झालं. हे झालं तुमचं उत्तर. उत्तर कोणत्या एककात आहे प्रश्न आहे सेमी एककात म्हणून उत्तर सुद्धा सेमी एककात म्हणजेच काय हे राहिलं चौरस सेमी. लक्ष देईल तुमच्या. बस झालाय गणित. काय उत्तर मिळालं तुम्हाला 1200 वर्गमुळात 15 चौरस सेमी. पहा परत एकदा सांगतोय
यांनी गुणोत्तर दिलं, बाजू नाही दिले आपल्याला, गुणोत्तर दिलं. आपल्याला बाजू गरजेची आहे कारण ए बी सी हे बाजू आहे. मग काय करता येईल आपल्याला, याच्या गुणोत्तरावरून आपल्याला अर्धपरिमिती सुद्धा त्यांनी दिली होती, याच्यावरून आपण 100 रेट काढली, त्या 100 रेट वरून आपण बाजू ठरवल्या. येईल लक्षात. बाजू शिवाय आपल्याला हे गणित सोडवता येत नाही. ठीक आहे, बाजू काढल्या, त्याच्यानंतर मग अर्धपरिमिती, पहिली बाजू वजा, दुसरी बाजू वजा केली, तिसरी बाजू वजा केली, त्याच्यानंतर जे उर्वरित इथे लिहिले आणि वर्गसंख्या काढण्यासाठी आपण याची फोड केली. मग वर्गसंख्या आपण काढल्या या ठिकाणी, जे नाही निघाल्या वर्गसंख्या त्या इथेच ठेवल्या कंसामध्ये, सॉरी वर्गमुळामध्ये. ठीक आहे ना. त्याच्यानंतर याचा गुणाकार केला, किती मिळाले 1200 आणि याचा गुणाकार केला वर्गमुळात 15. येईल लक्षात. म्हणजेच आपलं क्षेत्रफळ किती आलं, 1200 वर्गमुळात 15 चौरस सेमी. येईल लक्षात. व्यवस्थित लिहून टाका. याच पद्धतीचं परत एक गणित पाहू, चांगलं तुम्हाला कळेल. ओके, लक्ष द्या. प्रकार नंबर हा 3, प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. काय म्हटलंय, त्रिकोणाच्या बाजूंची लांबी 12, 17, 25 या प्रमाणात असून अर्धपरिमिती 270 सेमी आहे, तर क्षेत्रफळ काढा. काय म्हटलंय त्यांनी, आपल्याला गुणोत्तर दिलाय, त्रिकोणाच्या बाजूंची लांबी दिली आहे, म्हणजेच काय 12, 17, 24 दिलाय, बाजू दिलेल्या नाहीये, गुणोत्तर दिलाय आपल्याला बाजूंचं. ठीक आहे, अर्धपरिमिती 270 सेमी आहे, तर क्षेत्रफळ काढा. याच्यापूर्वी अशा पद्धतीचं गणित झालं, मी तेव्हा सांगितलं होतं आपल्याला काय पाहिजे, बाजू पाहिजे, ए बी सी अशी बाजू पाहिजे. मग बाजू काढून घेण्यासाठी काय करता येईल आपल्याला, पहा अर्धपरिमितीचं दिलाय ते सूत्र यूज करून घेऊ आपण. पहा काय करता येईल आपल्याला बाजू काढण्यासाठी, 12x अधिक 17x अधिक 25x भागाकारात किती, तर भागाकारात नियमानुसार किती येते 2. का बरं, तर अर्धपरिमिती सूत्र पाहून घ्या, भागाकारात किती आहे 2 आहे. ठीक आहे, चला तर हे किती 270, हे लिहिली 270 बाजूला घेऊ आपण. पहा हे किती 25, 17 आणि 12 हे किती होते, 5 आणि 7 12, 13, 14, 14शी 4 राहाला किती 1, हे 3, 4 आणि 5 किती झाले 54x भागाकारात 2 बरोबर किती 270. जागा कमी असल्यामुळे व्यवस्थित इकडे ऍडजस्टमेंट करत आहे मी. ठीक आहे ना. पहा व्यवस्थित समजून घ्या. x बरोबर किती 270, हा कुठे जाईल तर अंशात जाईल आणि छेदामध्ये काय येईल तर हा 54 छेदामध्ये. ठीक आहे, लक्ष द्या. 27 एक 27 आणि 27 दोन्ही 54. लक्ष द्या, 27 एक 27 आणि 27 दोन्ही किती 54. हा 2 कटला म्हणजे इथे 1 आणि 0 म्हणजे राहिले किती 100 रेट फक्त 10. 100 रेट किती मिळाले तुम्हाला फक्त 10. मग या ठिकाणी 10 वरनं आपण तिन्ही बाजू काढू शकतो. जसं पहिली बाजू किती, तर पहा पहिली बाजू किती राहील तर 12 गुणिला 10, 10 100 रेट आहे म्हणजे किती राहील 12 गुणिला 10 हे किती राहील, पहिली बाजू 120 असेल. दुसरी बाजू काढण्यासाठी काय करा 17 गुणिला 10 म्हणजेच किती होईल 170 होईल. आणि तिसरी बाजू काढण्यासाठी काय तर 25, या ठिकाणी पहा 25 गुणिला 10 म्हणजे हे होईल 250. येईल लक्षात तुमच्या. आता पहा या ठिकाणी सर्व बाजू मिळाल्या आपल्याला. बघ साध्या पद्धतीने आपण परत त्याच पद्धतीने काय काढून क्षेत्रफळ काढू. पहा क्षेत्रफळाचं सूत्र काय हे माहिती आहे तुम्हाला, आता पाठे झालं असेल कदाचित. क्षेत्रफळ बरोबर वर्गमुळात घेऊ पूर्ण आपण. ठीक आहे, वर्गमुळात पहिली संख्या म्हणजेच काय तर अर्धपरिमिती किती, तर अर्धपरिमिती दिली आपल्याला किती आली 270. त्यानंतर परत 270 वजा पहिली बाजू किती आहे 120, हे लिहिले आहे मी 120. त्यानंतर दुसरी बाजू 270 वजा दुसरी बाजू 170, हे बघा 170 या ठिकाणी लिहितात मी 170. त्यानंतर तिसरी बाजू परत 270 वजा किती 250, या ठिकाणी काढताय थोडं 250. ही लक्षात जागेची कमतरता असल्यामुळे, जागेची कमतरता नाही गणित मोठा आहे हे लक्षात. चला तर पहा हा क्षेत्रफळ बरोबर काय, तर हे सोडून घेऊ आता. पहा आपण वजाबाकी आहे ते काढून टाकू पूर्ण, म्हणजेच काय होईल हा 270 लिहितो आहे. त्यानंतर कंस काढून टाकला म्हणजे गुणाकार. 270 मधून 120 गेले. पहा 270 वजा 120 हा 0, 7 मधून 2 गेले 5 राहिले, 1 मधून हा 1, 150. या ठिकाणी लिहितो मी किती 150. ठीक आहे, चला तर त्यानंतर परत गुणिला 270 मधून 170 गेले, खाली घेऊन सोडवायची गरज नाही. 270 मधून 170 गेले 100 राहिले, गुणिला 270 वजा 250 किती राहिले तर 20 राहिले. येईल लक्षात. चला हा क्षेत्रफळ बरोबर किती. आता अशा संख्या घ्याल इथे की निदान त्या वर्गसंख्या असल्या पाहिजे.
आणून घेऊ आपण, पहा लक्ष द्या थोडं, वर्गमुळात घेऊन घेऊ पूर्ण. पहा आता याचं विभाजन कसं करायचं आहे, कोणत्या पद्धतीने पहा. तर या ठिकाणी 9 त्रिक 27 होते पहा, 9 त्रिक 27 आणि गुणिला 10 करतोय मी. लक्ष द्या, 9 त्रिक 27 केलाय मी आणि गुणाकारात 10, म्हणजे या सर्वांचा गुणाकार म्हणजे 270 होतो. ठीक आहे, चला त्यानंतर या ठिकाणी काय करता येईल, 3 15 होईल, 3 गुणिला 5, 3 15 आणि गुणिला काय करतोय, परत 10 लिहितोय, म्हणजे हाय संपला. पण ही 100 हा वर्ग संख्याच आहे, म्हणून हा जशीच्या तसाच ठेवतोय मी. आणि या 20 ला परत विभाजन करतोय काय, 10 गुणिला 2. येईल का लक्षात. आपण काय करून घेतलंय, विभाजन करून घेतलंय फक्त. ठीक आहे, काय करता येईल पहा, परत एकदा सांगतो. 9 त्रिक 27 गुणिला 10 बरोबर किती, 270. त्यानंतर 3 15 गुणिला 10 किती, 150. 100 जशा तसा ठेवला, 10 दुणे 20, हे 20 लिहिले. ठीक आहे, आता काढून घेऊया वर्ग संख्येच्या बाहेर. हे जे काय वर्गमूळ आहे ना, वर्गमुळाचे चिन्ह आहे त्याच्या बाहेर येऊ आपण, म्हणजेच काय करता येईल, डायरेक्ट संख्या आपल्याला लिहिता येईल. पण संख्या डायरेक्ट लिहिण्यासाठी वर्ग संख्या असणं गरजेचं आहे. तर पहा, हा कशाचा वर्ग आहे, 3 चा लिहू शकतो आपण डायरेक्ट. त्यानंतर हा 3 सोबत कोणी आहे का, 3 गुणिला 3, 3 त्रिक 9, 9 कशाचा वर्ग, मग परत 3 चा, तोही पटला. ठीक आहे, आता हा 10, 10 गुणिला 10, 10 आणि 10 गुणिला 10 100, कशाचा वर्ग आहे, 10 चा, मग आपण इथे 10 लिहू शकतोय डायरेक्ट. ठीक आहे, त्यानंतर काय राहिलं, हे 10 बघा, हे 10 सॉरी हे किती, 100, 100 कशाचा, 10 चा वर्ग आहे, म्हणून 10 डायरेक्ट काढू शकतोय. परत आता याच्यापैकी काही राहिलं का, काय काय राहिलं पहा, इथे 10 राहिला, इथे 2 राहिला आणि इथे 5 राहिला. येईल लक्षात. परत काही संख्या राहिली का, बाकी पाहून घ्या, काहीच नाही. म्हणजे याचा जर गुणाकार केला तर वर्ग संख्या होते का, ते पाहून घेऊ. परत पहा, 5 दुने 10 आणि 10 10 100. लक्षात येतंय का तुमच्या काय केलं मी, पहा 5 दुने 10 आणि 10 10 100. मग त्या 100चं वर्गमूळ किती, तर परत 10. अजून कोणती संख्या राहिली का, पहा हा संपला, हाही संपला आणि हाही संपला. कोणती संख्या राहिली का, कोणतीच नाही. येईल लक्षात. मग काय करता येईल पहा, क्षेत्रफळ बरोबर किती पहा, 3 त्रिक 9, हे लिहिली मी 9. ओके, आता शून्य किती आहे पहा, 1 2 3, 1 2 3, बस संपलं गणित. म्हणजे कशात उत्तर मिळते, तुम्हाला सेमी मध्ये म्हटलं आहे, हे काय राहील, चौरस सेमी एकक. येईल लक्षात. व्यवस्थित समजून घ्या, हे फायनल उत्तर झालं आहे आपलं किती, 9000. काय केलं परत एकदा सांगतोय सुरुवातीपासून पहा. हे तर कळतं तुम्हाला, गुणोत्तर दिलं, लिहून घेतलंय, अर्धपरिमित 270. याच्यावरनं काय करून घेतलं आपण, अर्धपरिमितीवरून x ची रेट काढली. मग x ची रेट वरून आपण पूर्ण तिन्ही बाजू काढल्या. पहा, पहिली बाजू 120, दुसरी बाजू आहे 170, तिसरी बाजू 250 आहे. तिन्ही बाजू या ठिकाणी आपण अप्लाय केल्या, म्हणजे टाकल्या. मग काय करता येईल पहा, या ठिकाणी 270 असेच, 270 मधून 120 गेले 150, 270 मधून 170 गेले 100, 270 मधून 250 गेले 20. आता याचं विभाजन केलंय मी. या संख्या वर्ग संख्या नाही, एकच संख्या वर्ग संख्या होती फक्त, बाकी सर्वांचं विभाजन केलं. कसं, 9 त्रिक 27 गुणिला 10. त्यानंतर याचं विभाजन केलं गुणिला 10, याचं जसा तसा ठेवलं, याचं विभाजन केलं. आता वर्ग संख्या काढताना काय केलं मी, पहा हे वर्ग संख्या आहे, 9 जसे 9 म्हणजेच काय, 3 चा वर्ग, 3 त्रिक 9, परत इथे 3 लिहिलाय. त्यानंतर 10 गुणिला 10 100, म्हणजे हे 10 लिहिलाय. त्यानंतर काय राहिलं, हा 100 म्हणजे 10 लिहिलाय. त्यानंतर अंक 3 उरले होते आपले, 5 10 आणि 2. मग काय केलं, 5 दुने 10 आणि 10 गुणिला 10 म्हणजे 100. मग 100 कशाचा वर्ग आहे, तर 10 चा. बस झालं, यांचा गुणाकार म्हणजे 9000. येईल लक्षात. व्यवस्थित समजून घ्या, क्षेत्रफळ किती मिळालं, 9000 चौरस सेमी. या पद्धतीनं हे झालं आहे आपलं विषमभुज त्रिकोण. येईल लक्षात. चला तर पुढच्या लेक्चरमध्ये आपण एक नवीन प्रकरण घेऊन येऊ. तत्पूर्वी आपल्या सर्वांचे धन्यवाद.